नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त व्हावी, त्याचबरोबर अळी नियंत्रण व्हावं आणि हरभरा पिकामध्ये चांगली वाढ व्हावी यासाठी आपल्याला एक पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। मग पहिली फवारणी ही 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे। मित्रांनो, आता जवळपास सर्वच शेतकऱ्याचे त्या ठिकाणी हरभरा पेरणी झालेली आहे। मग आता फवारणी आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, आता आपल्याला त्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे 19-19 हे विद्राव्य खत आहे तर ते घेऊ शकता, किंवा 12-61-0 जे विद्राव्य खत आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, 19-19 किंवा 12-61-0 हे विद्राव्य खत घेतलं तर ते आपल्याला 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, शक्य झाल्यास आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुटव्याची संख्या, आपला हरभरा पीक हिरवागार व्हावा किंवा त्या ठिकाणी वाढावा, त्यामध्ये आपल्याला जे बायोविटा एक्स आहे तर ते आपण जे टॉनिक आहे तर ते त्या ठिकाणी घेऊ शकता। बायोविटा टॉनिकचे आपण दरवर्षीच त्या ठिकाणी वापरत असतो, आपल्याला माहिती आहे त्याचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात। त्यामुळे बायोविटा एक्स जे टॉनिक आहे तर ते आपल्याला 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी आळी नियंत्रण त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, आळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे प्रोक्लेम आहे किंवा त्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% वालं जे घटक असलेलं जे कीटकनाशक आहे, मग ते कोणत्याही कंपनीचं असू द्या, तर मित्रांनो हे आपल्याला 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। आणि हरभऱ्याला पहिली फवारणी आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने करायची आहे। आणि मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपल्या हरभरा पीक त्या ठिकाणी उबळू नये, मर होऊ नये यासाठी मित्रांनो बुरशीनाशक त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, यामध्ये बुरशीनाशक घेताना आपल्याला त्या ठिकाणी जे रोग बुरशीनाशक आहे थायपॅनॉल मिथाइल, तर ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकता 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी। किंवा मित्रांनो, आपण त्या ठिकाणी साप बुरशीनाशक कार्बन डायझिम मॅन्कोजेब हे बुरशीनाशक सुद्धा 30 ग्रॅम आपण प्रति 15 लिटर पंपासाठी त्या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून आपल्याला त्या ठिकाणी पहिली हरभऱ्याची फवारणी ही घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हरभऱ्याचं भरघोस उत्पादन घेण्यास मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।